कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे यार पारू, असं काय करतेस? पारू, मी माफी मागितली आहे ना तुझे, प्लीज मला माफ कर आणि चल परत। पारू, आता पाडवा पण आलाय, प्लीज चल लवकर, तुला मी न्यायला आलोय। आदित्य सर, केवढी कामं पडली आहेत आणि ही कामं सोडून तर मी नाहीच येऊ शकत। अगं कामाचं काय आहे पारू? अरे पारू, मी हाडाचा शेतकरी आहे, ही सगळी कामं करतो बघ मी। म्हणजे आपण दोघं मिळून करूया। थांब थांब, मी तुला मदत। हा हा, हेच का पाहिजे ना? अहो असते काय ग? हसते काय म्हणजे? आदित्य सर, हे तुमचं बिझनेस करणं एवढं सोपं नसतंय, शेतात काम करणं। हे मात्र खरं बोललीस तू, तुझ्या बोलण्यात ना तथ्य आहे। तसं बिझनेस करणं पण तितकं सोपं नाहीये, पण शेतीचं काम खऱ्या कष्टाचं काम आहे। म्हणजे बघ ना, असं एवढ्या उन्हातान्हात राबायचं, मला खरंच कमाल वाटते शेतकऱ्यांची। म्हणूनच आदित्य सर, आपण शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कष्टांची किंमत करायला पाहिजे। सर, आपण जे अन्न खातो ना, ते आपल्या ताटात येईपर्यंत शेतकऱ्यांपासून समण्यांचे कष्ट लागलेले असतात। त्यामुळं शेतकरी राजा जगला तरच आपण जगणार। खरं घ्यायचं लाडात आलात का? मी नाही येणार तुमच्या सोबत। अरे यार पारू, आता तर हसली ना। हसले म्हणून काय झालं? अरे हसली तर काय तर हे बघा, एखादा जोक झालं की माणूस हसतोय, आणि आता हे तुमच्या कापडांवर ना तर कोणी बी हसल तुमच्यावर। काय झालं? काय झालं म्हणजे? त्यात काय नाही का हसले मग अशी? आदित्य सर, हे बघा, मी हसले म्हणून माझा राग गेला असं थोडीच आहे। मला यायचं नाही तुमच्या बरोबर। होय तिकडं बाजूला, माझा राग बी काही गेला ना, मी तुमच्या सोबत येणार नाही। काय अर्थ आहे यार पारू? काय करताय आदित्य सर? माझ्या माग माग कशा पाय येत आहे? हसतायत ना त्या? आई सर, काय करते तुम्ही? असं उठसूट कुणाला बी हाय बाय करायचं नसतंय का? का म्हणजे ते बघा ना, हसतायत तुमच्यावर। त्यांना हसायचं तर हसू दे यार। हळू हळू। हे बघ, त्यांना हसायचंय तर हसू दे, मी इथे तुला न्यायला आलोय आणि मी तुला घेऊन जाणार म्हणजे जाणार, कळलं? अरे यार पारू, जा घराकडं। हा, पकडा पकडा। ये ये नंदी काय करतोय? अरे कोंबड्या, ये तू। थांब, मी तुला मदत करतो। काय कर आजी? अगं, हे काम तू यांना कसं पण सांगितलंयस? मग काय करू? या वयात आता मी काय कोंबड्यांच्या मागे धावू काय? आणि या नाही इथं कामासाठी कशा पाय ठेवलंय मी? नुसतं घरात बसून फुटकट खायला घालायला? दोन तास झालं पळायला लागलंय, पण एक कोंबडी धड गावना त्याच्या हातात। तायडे, या तू पण बस, लय मज्जा येते। तोस का? सावकाश। तुम्ही थांबा, मी पकडून दाखवते तुम्हाला। अहो,
मानलं यार पारू तुला. पारुताई, वहिनी, आत्या, मावशी, आजी नाही. थांब पारू. तुला ती आत्या आणि आजी वाटते का रे? हा, नको ती नाती जोडायला कशाला आलास? एक काम धडवत नाही. हा मोठा जरा मला बरा वाटतो या. पण हा लहान भाऊ बिनकामाचा आहे, खुडूक कोंबडीगत. तुमच्या कोंबड्याच बिनकामाच्या आहेत. माझ्या हातात असतं ना तर आज रात्रीच्या जेवणालाच वापरले असते. बरं चला आता जेवायला. चला 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 चला. हो मोहन, हो मी ते शेड्यूल बघितलेलं आहे. आणि हा, त्या ज्या मीटिंग्स आहेत ना त्या अतिशय महत्वाच्या आहेत. मला असं वाटतं तू पर्सनली अटेंड कर. हो हो हो, आपण दिवसभरात बोलत राहूच. ठीक आहे ठीक आहे. श्रीकांत, मला असं. वहिनी, दामिनी, एक मिनिट, काहीतरी महत्वाचं बोलतोय. श्रीकांत, ह्या दिशा प्रकरणानंतर आहे ना आपल्या कंपनीची इमेज जपण्यासाठी आपल्याला गोष्टी जरा वेगात कराव्या लागणार आहेत. म्हणजे आता हे मी जो प्रपोजल पाठवलंय तुला ते जरा एकदा बघून घे. ही डील क्रॅक करणं खूप महत्वाचं आहे. जसं मी मोहनला सांगितलंय, तो पर्सनली या सगळ्या मीटिंग्स अटेंड करणारच आहे. पण अरे मला फोन्स पण येत आहेत. अनेक फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचंय. ग्रेट. पण त्यासाठी आपल्याला ही डील क्रॅक करावी लागणार आहे आणि सगळ्या कॉम्पिटिटर्सच्या नाकाखालनं ही डील घेऊन जावी लागणार आहे आपल्याला. यस. वहिनी, कॉम्पिटिटर्स म्हणजे दिशा पण येईल ना त्यात. तिला सुद्धा ही डील क्रॅक करायची असेल. नाही, मला फक्त एक शंका आली, ती मी व्यक्त केली. तेवढं कळतं मला, इतकी काही हुशार नाहीये मी. हुशार नाही, सॉरी, इतकी काही ढ नाहीये मी. पण तुझं बरोबर आहे दामिनी. दिशा सुद्धा ह्या कॉम्पिटिशन मध्ये उतरण्याचा प्रयत्न करणार आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार. कारण किर्लोस्करांची कॉम्पीट करावी इतकी तिची लायकीच नाहीये. करेक्ट. पण तू नको काळजी करूस दामिनी. मी कशाला काळजी करू? ज्यांनी काळजी करायला पाहिजे म्हणजे कंपनीचा मालक, तिकडे त्या मोलकरणीच्या मागे अशा गिरट्या घालत बसलाय. मी कशाला करेन काळजी? दामिनी, बरेच दिवस तू पार्लर मध्ये गेली नाहीस का ग? नाही, पण तुम्हाला कसं कळलं? मला असं वाटतं की तू आत्ताच्या आत्ता पार्लर मध्ये जायला पाहिजे. ताबडतोब जा, अजून सुंदर दिसशील ना, म्हणून म्हटलं. थँक्यू. कशी? ती गेली ना, बस तेवढंच हवं होतं मला. बरं, तू हे एकदा प्रपोजल बघून घे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.